नागपूर महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्सची आणि आणखीन काही पद आहेत त्यांची सरळ सेवा भरती म्हणजे परमनंट भरती निघालेली आहे. तर त्याची लास्ट डेट काय, एज, पॅटर्न, पे स्केल आणि अप्लाय कसं करायचं, तर या रिलेटेड बघू. हे वाले PDF तुम्ही मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट बघितलं असेल आणि आपल्या चॅनलवर पण आहे व्हॉट्सअपच्या, त्याच्यावर तुम्हाला मिळाले. 23/12चा PDF आहे. पदभरती महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग. पदभरतीची सविस्तर जाहिरात. त्याच्यामध्ये बघा, नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने म्हणजे परमनंट, ठीक आहे, एक्झाम थ्रू जे भरतात ना ते परमनंट पद आहे, ते भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विहित मुदतीत हे साईट दिलेली आहे NMC nagpur.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत. तर वेळापत्रक बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा कालावधी. तर 26 तारखेपासून ॲप्लिकेशन चालू होणार आहेत आणि 15 तारखेपर्यंत, पुढल्या 15 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख हीच लास्ट 15 तारीख. देन वेबसाईट दिलेली आहे इथं याच्यामध्ये NMC nagpur.gov.in. शुल्क भरण्याचा दिनांक वरे तेच आहे, लास्ट डेटपर्यंतच तुम्ही शुल्क भरू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणखीन डेट आलेली नाही आहे सध्या, फक्त 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यावेळेस एक्झामची डेट येईल त्यावेळेस मी पण तुम्हाला इन्फॉर्म करेन. सध्या डेट नाही सांगितलेली त्यांनी, फक्त ॲप्लिकेशन 26 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायला टाईम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही एक्झाम, ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगतो मी. ही एक्झाम CBT होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ऑनलाईन. त्याच्यानंतर त्याचं जे काही चेंजेस असतील, अपडेट असेल, ते महानगरपालिकेच्याच त्यांच्यात जे साईट दिलेली आहे हे NMC nagpur.gov ह्याच्यावरच तुम्हाला सर्व अपडेट मिळतील आणि वेळोवेळी जे काही अपडेट येईल समजा मी पण तुम्हाला इन्फॉर्म करेनच. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढील प्रक्रिया जी आहे, वेळापत्रक असेल, पुढील प्रक्रिया असेल, ते पण त्याच्यावरच त्याच वेबसाईटवर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदासाठी आहे भरती निघालेली आहे हे बघा. याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत, वृक्ष अधिकारी आहे. पण त्याच्यामध्ये आपलं नर्सिंगचं बघू. हे नर्स परिचारिका GNM इथं दिले आहे, नर्स परिचारिका GNM S13 35400 1,12,400. तर एकूण पद आहेत 52, टोटल 52 पोस्टसाठी आहे. ठीक आहे, अदर पोस्टसाठी पण आहे, पण मी याच्यामध्ये स्पेसिफिक स्टाफ नर्सचं सांगतो आहे. तर याच्यामध्ये बघा, टोटल 245 जागेची भरती आहे. त्याच्यापैकी 52 जागा आहे आपल्या स्टाफ नर्सच्या आहेत GNMच्या. आता स्केल सेम आहे, ठीक आहे, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये स्केल सेम असतो. तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला जरी गेले, DHS असेल, DMAR असेल, NMC असेल, कॉर्पोरेशन असेल, कुठल्याही डिपार्टमेंटला, तर स्केल सेम असतो. तर 35,400 1,12,400 तो सेम स्केल आहे S13मध्ये. उलट तिथे HRA वगैरे जास्तच मिळणार मेट्रो सिटी असल्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये कॅटेगरी वाईज किती जागा आहेत आणि डिवायडेशन काय ते बघू. आता महानगरपालिका गट क याच्यामध्ये हे कनिष्ठ अभियंता, ठीक, अदर कॅडरचे कोणी असतील बघून काय त्यांनी, कनिष्ठ अभियंता विद्युत हे पदनाम, नर्स परिचारिका GNM. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एकूण 52 पद आहेत. टोटल 52 पदासाठी ही भरती होणार आहे स्टाफ नर्सची. त्याच्यामध्ये हे 52 पदापैकी इथे कॅटेगरी वाईज डिवायडेशन दिलेलं आहे. अजमध्ये किती पद, विज मध्ये किती पदं आहेत, ठीक आहे, अज पदे. त्याच्यानंतर विजेमध्ये, त्याच्यानंतर NTB-C-D, ठीक आहे, इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहेत पदं किती आहेत आणि टोटल 52, ठीक आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही डिवायडेशन बघू शकता कोणत्या पदाला किती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट शैक्षणिक पात्रता बघू. आता याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे, तर इथे बघा, नर्स परिचारिका GNM HSC नंतर GNM अभ्यासक्रम, पूर्ण ट्रेड नर्स, नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन. म्हणजे GNM आणि MNCचं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, ह्या दोन गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. आता याचा अर्थ खूप जण विचारत होते की मी हे ग्रुपवर टाकलं होतं त्यावेळेस पण, की सर BSCला अलाव नाही का, ते फॉर्म भरू शकतील का नाही. तर हे बघा, मिनिमम क्रायटेरिया GNM आहे, तर तुम्ही पुढले पण भरू शकता. यांनी स्पेसिफिक असं इथं मेन्शन केलेलं नाही, पण ज्यावेळेस आता 26 तारखेपासून फॉर्म चालू होतील त्यावेळेस त्यांनी तिथे ऑप्शन काय देतात
त्याच्यावर आपल्याला समजून येईल. पण मला वाटत नाही की असं असेल. BSCवाल्यांना सर्वांना भरता येईल फॉर्म. तरी मी कन्फर्म करण्यासाठी यांना कॉन्टॅक्ट पण केला होता, पण फोन रिसीव्ह नाही केलेला. तर ज्यावेळेस माझा कॉन्टॅक्ट होईल मी कन्फर्म अपडेट देईल तुम्हाला. आणि आपल्याला फॉर्म चालू झाल्यास कळेलच तिथं ऑप्शनवर. तर मिनिमम क्रायटेरिया GNM आहे, तर तिथून पुढले पण भरू शकतात. ठीक आहे, असं नाही करणार ते की फक्त GNM आणि पुढल्यांना नाही भरता येणार BSCला वगैरे, तर करतील अलाव. ठीक आहे. नेक्स्ट, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. ठीक आहे, हे रिझर्वेशन ज्यांचं आहे तर ते त्यांच्यासाठी आहे. हे प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल, सेमच आहे की नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर EWS डेटच्या आधीचं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट वगैरे असतील, खेळाडू आरक्षण असेल तर त्यांच्यासाठी त्यांचं व्हेरीफाय झालेलं सर्टिफिकेट पाहिजे. अनाथ, माजी सैनिक. ठीक आहे, तर सर्वांसाठी त्यांनी ते क्रायटेरिया दिलेलं आहे. स्पेसिफिक कोणी असेल तर बघा. आता एज क्रायटेरिया बघू याच्यामध्ये काय आहे, किती एजपर्यंत भरू शकतो, कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे. हे बघा, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक म्हणजे कधीपर्यंत काउंट करणार, तर ही तारीख दिलेली आहे 15/1/2025. म्हणजे जो फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे 15 तारीख जी आहे 15/1, त्या तारखेपर्यंत तुमचं एज काउंट करणार. तर तुमचं मिनिमम तर हे सर्वांचंच राहील 18, ते सोडून द्या. त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीला किती आहे एज, तर अराखीव ओपनसाठी आहे 38पर्यंत राखीव ओपनवाले एज ज्यांचं असेल ते भरू शकतात. त्याच्यानंतर मागासवर्गीय वगैरे जे असतील अनाथ त्यांच्यासाठी 43पर्यंत आहे. माजी सैनिकमध्ये 38+ हे 3, त्याच्यानंतर 48+3 इयर त्यांचा ते सर्व्हिसचा कालावधी वगैरे असं 55 वर्षापर्यंत त्यांचं आहे. त्याच्यानंतर दिव्यांगसाठी 45, हे खेळाडूसाठी 43, दिव्यांग व्यक्तीमध्ये 45, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असतील तर 45 आणि पार्ट टाईम वगैरे असतील तर 55. तर मेन हे बघा, ओपनसाठी 38 आहे. बाकी कॅटेगरी वाईज असेल तुमचं कोणत्या, तर त्यांच्यासाठी आणखीन एक्स्ट्रा ॲड होईल त्याच्यात. देन नेक्स्ट, संगणक हाताळणी वापरण्याचे म्हणजे MSCIT पाहिजे. त्याच्यानंतर भाषेचं ज्ञान म्हणजे मराठी, हिंदी पाहिजे. नसेल तर ते नंतर तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल, त्याचा काही इश्यू नाही. ओके. देन निवड प्रक्रिया, निवडीची पद्धत, हे ह्याच्यामध्ये क्रायटेरिया बघा त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये जो पेपर होईल त्याच्यापैकी 50% मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहील तुम्हाला पास होण्यासाठी. 50% मिनिमम पाहिजे ओपनसाठी आणि 45%, 45% गुण मिळण्याची अट राहील. हे जे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी किंवा सामाजिक आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 45 राहील. म्हणजे ओपनसाठी 50%चा क्रायटेरिया आहे पासिंग आणि 45% अदर कॅटेगरीवाल्यांसाठी वगैरे 45% मिनिमम मार्क्स पाहिजे तुम्हाला एलिजिबल होण्यासाठी. आता ही एक्झाम किती ह्याची आहे, तर हे बघा, 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा आहे. म्हणजे 100 क्वेश्चन आहेत, एकाला 2 मार्क आहेत, तर टोटल 200 मार्कचा पेपर होणार आहे. त्याच्यापैकी 50% मी आता सांगितलं ओपनसाठी 50% पाहिजे, म्हणजे 100 मार्क्स पाहिजे पासिंगसाठी. ओके. आणि 45% पाहिजे म्हणजे 90 मार्क्स पाहिजे जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी. ओके, हा पॉईंट क्लिअर. त्याच्यानंतर आता मी हे एक एक पॉईंट इतका डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करत, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. मी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेच फक्त एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर हे वेटिंग लिस्टचा क्रायटेरिया आहे की वेटिंग लिस्टला किती कॅन्डिडेट बोलवतील त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, हा इतका इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे, वेटिंग लिस्ट कॅन्डिडेटसाठी आहे तो, ज्यावेळेस लिस्ट लागेल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निवड सूची कालमर्यादा. हे पण क्लिअरली 1 वर्ष असते. ठीक आहे, 1 वर्षासाठी व्हॅलिड असते लिस्ट लागल्यापासून. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, परीक्षेचं स्वरूप, पॅटर्न काय आहे. आता परीक्षेच्या स्वरूपमध्ये इथं क्लिअरली सांगितलं की CBT होणार आहे आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित होणार आहे, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन होणार. ठीक आहे, क्लिअरली त्यांनी सांगितलं की नॉर्मलायझेशन होणार आहे एक्झाममध्ये. तर ते आधीच डोक्यात ठेवा की नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण DMRच्या वेळेस बघितलं आपण ते परत गोंधळ झालेला, केस वगैरे पडलेली, तर नॉर्मलायझेशन होणार आहे याच्यामध्ये पण डोक्यात ठेवा. आता पॅटर्न बघा, हे वेगळ्या पदासाठी आपण स्टाफ नर्सचा बघू. त्याच्यामध्ये बघा, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 आणि तांत्रिक टेक्निकल म्हणजे आपले नर्सिंगचे 40 प्रश्न. असं टोटल 100 प्रश्न असणार आहेत. हे 60 क्वेश्चन असणार आहेत. हे ऑदरचे 15 आणि 40 नर्सिंगचे. आता टोटल एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत, म्हणजे 120 मार्क हे ऑदरचे, 80 मार्क नर्सिंगचे, असे टोटल 200 मार्कचा पेपर होणार आहे. तर हे क्लिअर आहे. मी याच्या आधी पण भरपूर सांगितलं होतं की एक्झामचा पॅटर्न ज्या त्या ह्याच्यावर डिपेंड असतो. कॉर्पोरेशनचा पॅटर्न हाच असतो. कॉर्पोरेशनमध्ये हे ऑदरचं येतं, 60% ऑदरचं येतंच कॉर्पोरेशनला. ठीक आहे, आणि 40% आहे तो. लास्ट टाईम पण ज्यावेळेस एक्झाम झालेल्या कॉर्पोरेशनच्या असा पॅटर्नमध्ये आल्या होत्या.
ठीक आहे. आता DMRचा वगैरे चेंज होईल. DMRला असं इतकं येणार नाही आता यावेळेस. नेक्स्ट टाईम जी DMR होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर सध्या तर बघू नागपूरचा जे आता होत आहे त्याचा पॅटर्न असा आहे. ठीक आहे. हा पॅटर्न समजून घ्या तुम्ही की 60% आहे ऑदर येणार आहे आणि 40% आहे नर्सिंग. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट अर्ज करण्याची पद्धत. ठीक आहे. हे ऑनलाईनच आहे. आता ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करणं ऑनलाईन ते तुम्हाला आता मी जी वेबसाईट दाखवली त्याच्यावर जाऊन तुम्हाला अपलोड करायचे. डॉक्युमेंट काय काय लागतील हे डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंटची लिस्ट आहे. साईज दिलेली आहे. JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते अपलोड JPG PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करावं लागतील डॉक्युमेंट तुम्हाला. ठीक आहे. हे सर्वांना एवढे डॉक्युमेंट लागतील असं नाही. तुमचे कॅटेगरीनुसार आहे. तुम्हाला जे एलिजिबल असेल तेच फक्त. समजा तुम्ही ओपनमधून फॉर्म भरताय तर ऑब्वियसली तुम्हाला कॅटेगरीवाले डॉक्युमेंट लागणारच नाहीत. ठीक आहे. पण हे टोटल डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्यांनी. ते तुम्हाला फॉर्म भरते वेळेस किंवा मी फॉर्म पण नंतर भरताना दाखवीन तुम्हाला एक फॉर्म भरून डेमो कसा भरायचा. ठीक आहे. नेक्स्ट सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं, सबमिट करायचं, पेमेंट. ठीक आहे. तेच स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. देन नेक्स्ट परीक्षा केंद्र निवड. ठीक आहे. तुम्हाला परीक्षा केंद्र चूज केल्यानंतर नंतर चेंज करता येणार नाही. जर त्यांचा काही सेंटरचा प्रॉब्लेम असेल ते चेंज करून देऊ शकतात. अदरवाईज तुम्ही स्वतःहून नंतर चेंज नाही करू शकत. ओके. आता फीज बघा. फीज किती आहे? अराखीवसाठी आहे ₹1000. अराखीव जे ओपन कॅन्डिडेट त्यांच्यासाठी ₹1000 आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्यासाठी ₹900. तर अशी फीस आहे एक्झामची. आणि जे माजी सैनिक वगैरे आहेत त्यांच्यासाठी फीस लागणार नाही. त्यांना फ्री असेल. ओके. देन नेक्स्ट अर्ज करण्याची पद्धत. ते स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला. ते सबमिट देन OTP येईल. रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावं लागेल. मी तुम्हाला एक डेमो भरून दाखवेन त्यावेळेस फॉर्म कसा भरायचा ज्यावेळेस चालू होईल. ठीक आहे. ही वेबसाईट आहे. वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे. तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवस आधी अंदाजे हॉल तिकीट येतील वेबसाईटवर. ज्यावेळेस येतील हॉल तिकीट आणि डेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला इन्फॉर्म करेन. तुम्हाला ID प्रूफ वगैरे सोबत ठेवावं लागतील एक्झामच्या वेळेस दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर हा जर काही अडचण आली तुम्हाला काही विचारायचं असेल हा नंबर आहे हेल्प डेस्क. तुम्ही याच्यावर कॉल करून त्यांना विचारू शकता. मी कॉल केलेला हेच JNM-BSc कन्फर्म करण्यासाठी. तर त्यांनी काही कॉल आणखीन रिसीव केलेलं नाही आहे. ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेस मी इन्फॉर्म करेन तुम्हाला. ठीक आहे. तर ओव्हरऑल एक सांगायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये क्लिअर आहे. डेट इथं दिलेली आहे. ठीक आहे. परत एकदा ओव्हरव्ह्यू सांगतो. हे डेट दिलेली आहे 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. या साईटवर भरायचे आहेत. एक्झाम फी आहे ₹1000 ओपनसाठी, ₹900 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. ओके. एक्झाम पॅटर्न सांगितलेला 60% ऑदर. ठीक आहे. याच्यामध्ये 4 सेक्शन मराठी गणित वगैरे मी आता जसं सांगितलं ते. आणि 40% तुमचा टेक्निकलवाला पार्ट म्हणजे नर्सिंगवाला पार्ट. टोटल एक्झाम होणार आहे 100 क्वेश्चन असणार आहेत. 100 क्वेश्चन 200 मार्क्सचा पेपर आहे. तर एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. देन एज क्रायटेरिया आपण सांगितला 38 याच्यासाठी आहे आपल्या ओपनसाठी. तिथून खाली हा वाला क्रायटेरिया 38 ओपनसाठी. बाकी रिझर्व्ह कॅटेगरी असतील तर ते आणखीन त्यांना रिझर्वेशन पुढे एक्स्ट्रा मिळेल आणखीन. ओके. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील किंवा जे काही अपडेट असेल तुम्हाला हे PDF सर्व आपल्या चॅनलवर पण मिळेल. ग्रुपवर पण टाकलेलं आहे मी. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर मग ग्रुपमध्येची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथं तुम्ही जॉईन करून तिथे विचारू शकता.